तुम्ही आला नाहीत, पण मी हरले नाही. आज मी माझे दायित्व पार पाडणार आहे. आज मी स्वतः राजसभा भरून महायज्ञाचे नियोजन करणार आहे. तुम्हाला या सोहळ्याच्या निमित्ताने तरी यावे लागेल. मी संदेश पाठवला आहे. तुम्ही यावं अशी माझी इच्छा आहे. हा सोहळा आपण एकत्र साजरा करू, त्याचे एकत्र नियोजन करू. गडावर येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे स्वागत मी स्वतः करेन. आता माझी ही इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे. काय झालं चौडप्पा? अहो ते आता लहान तोंडी मोठा घास घेतो या. पर बोला. अहो देवतकडं बानुबाईच्या वाड्यावर आहे ती. कधी येणार आहे ती ते बी सांगता यायचं नाही. आता हातल्या कामकाजाचं काय करायचं? त्यात काहीच बदल करण्याची आवश्यकता नाही. ते जसंच्या तसं सुरू ठेवायचं. नाही तसं नाही हो. म्हणजे इथं राजसभेत लोक येतात, त्यांची गाराणी मारतात, न्यायनिवाडा होतो या. आता बी लोक राजसभेत येण्यासाठी निघालेत. त्यांचं काय करावं? राजसभेचं नियोजन करा. हवं पर देव हात नाही ती. परंतु देवी इथे आहेत नाही का? त्या कामकाज पाहतील, त्या निर्णय घेतील. अहो पर असं कसं? का नाही चालणार चौडप्पा? देव जेव्हा इथे 12 वर्ष नव्हते तेव्हा देवीच कामकाज पाहत होत्या नाही का? वय वय चुकलो बघा. मी बघतो कामकाजाचं. त्या लोकांनी थांबून ठेवतो. त्वरित नियोजन करा. वय देवा, दूध हायची घ्या. अजामेळ, तू या इथे आलास हे उत्तम झालंय. बानूची लय आठवण येत होती बघा, आणि तुमचं बी दर्शन झालं. चंदनपुरीतील सर्वजण कसे आहेत? सुखी आहेत जी. समधे जण तुमची आठवण काढतात बघा. देवा, अजामेळ, अरे काय हे? देवा, हात आलो आणि समज कळालं मला. मला तर काय बी कळना बघा. पण एका गोष्टीचं सुख आहे की तुम्ही माझ्या लेकी संग हायसा. मला ठाऊक आहे की तू बानूची काळजी करत बसला असशील. देवा, माझ्या लेकीला गडावर तुमच्या संग राहायचा मान नाही मिळाला, पर तिच्यासाठी तुम्ही हात राहायला आलायसा. हेच लय आहे माझ्यासाठी आणि बानूसाठी बी. ह्यात तू लक्ष नको घालूस. अरे ही तर माया आहे. आज हे असं आहे तर उद्या तसं. ते मला काही कळत नाही बघा. पण माझी बानू ना लय हट्टी झाली बघा. म्हणजे तिने तुमच्याकडे वचन मागितलं आणि तुम्हाला हातात थांबून घेतलं. म्हणजे माझी बानू तशी वागणारी नाही. तिची चूक पदरात घ्यायची. चिंता नसावी. मला तिची बाजू देखील समजत आहे आणि म्हणूनच मी तिला दिलेले वचन पूर्ण करत आहे. देवा, म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे हो. पर ह्यो वाद किती दिवस चालायचा? ज्याची सुरुवात आहे त्याचा शेवट हा असणारच. देवा, एक शंका विचारू का? अजामेळ, मनात कोणतीही भीती संकोच न बाळगता विचार. तुम्ही किती दिस राहणार हायसा हात? ते मला ठाऊक नाही. अजामेळ,
कसला विचार करतोयस? माया बानूला तुमच्या संग कायमच कसं राहता येईल ह्यो विचार करत होतो म्या. देवी, आपण इथे भेटलात तेच बरं झालं. महत्वाचं कार्य होतं. सांगावे. देवी, गेले काही दिवस राज्यसभेत कामकाज झालेलं नाही. न्यायदान आहे, लोकांना भेटायचं आहे, समस्या सोडवायच्या आहेत, ही सगळी कार्य मार्गी लावायची आहेत. मग अडचण काय आहे? जर आपली अनुमती असेल तर राज्यसभेचं आयोजन करायचं आहे. ह्यांचं गडावर येणं निश्चित नाही. कधी येतील हे सांगता येत नाही. काहीही झालं तरी महायज्ञाची तिथी जवळ येत चालली आहे. त्याचेही नियोजन करायचे आहे. आपण लवकरात लवकर राज्यसभा बोलवावी. व्हायची. येतो. आतापर्यंत पंचक्रोशीत वार्ता पसरली असेल ना की देव म्हाळसाला सोडून बानूकडे राहायला गेले आहेत. तरी मला चेहऱ्यावर स्मित ठेवून राज्यकारभार करावा लागेलच. कारण माझ्याकडे कोणतीही कारणं नाहीत जशी यांच्याकडे आहेत. देवी, आपण प्रयत्न करूया. देवगडावर परत येतील. त्यांना यावंच लागेल. देवी, मला असं वाटतं की त्यांचं तिथे थांबण्यामागे काहीतरी गंभीर कारण असणार. त्याशिवाय ते तसं करणार नाहीत. आणि इथे गडावर थांबून प्रजेचं, भक्तांचं कार्य करणं हे खरं तर त्यांचं अत्यंत प्रिय काम आहे. त्या कारणाचा शोध तर मी लावणारच आहे. आणि बानूला देखील मी धडा शिकवणार आहे. तिला ठाऊक नाही ती काय करते आहे ते. त्याचे मूल्य तिला मोजावे लागेल. देवा, आपण हे काय केलं? आपण वचनात का अडकलात आणि बाणाईकडे का राहिलात? तेव्हा बाण तुमच्यासाठी स्वतःच्या हातानं ही घोंगडी इंगली आहे. तुम्ही ही घ्यावी जी. आधी मला चंदनपुरीतील ते दिवस आठवले. मी अशाच घोंगडीवर झोपायचो. अशीच घोंगडी मी अंगावर देखील घ्यायचो. ते दिस कसंही सरणार देवा. होय, मला तर तुम्ही घेतलेलं रूप बी अजून आठवतंय. काय करते आहेस? काही नाही, एक निर्णय घेतला आहे. त्याविषयी तुला देखील सांगणारच होते मी. देव गडावर नाहीत म्हणून थांबलं होतं ना. उत्तम निर्णय आहे. काय आई, प्रजेचे कामकाज थांबायला नको, प्रजेला कशाची उणीव भासायला नको. आणि महायज्ञाचे नियोजन देखील आहे. सगळ्यांशी त्याविषयी बोलायचे आहे. लगेच बोलून घे. पण देवांनी गडावर यायला हवं. नाहीतर काय होईल ह्याची कल्पनाही न केलेली बरी. का का नाही येणार ते? काय आहे की नियोजन झालं पण ते गडावर आले नाहीत म्हणून अधिक चर्चा होईल. काय म्हणतील लोक? आताही बोलत असणारच. आई, मी सिंहासनावर बसले असले तरी मला असं वाटतं की लोक माझ्याकडे कोणत्या दृष्टीने पाहत असतील. सहानुभूतीने पाहत असतील
की बानूची सवत म्हणून? तू त्याचा विचार करू नकोस. तू हे पहा की तुझा मान अधिकार तसाच राहतोय ना. तिलाही कळू देत. देव इथे नसताना तू राजसभा भरवलीस, लोकांचे प्रश्न सोडवलेस, यज्ञाचे नियोजन केले. तुला जो मान आहे तो तिला कधीही मिळणार नाही. तिला हे जाणवून द्यायला हवं. तू अशी गप्प का? म्हाळसा, तुझ्या डोळ्यात पाणी? हे शोभत नाही तुझ्या डोळ्यात. आई यांनी माझ्याशी असं वागायला नको होतं. तिने यांना भुरळ पाडली आहे. किती दिवस ते तुझ्याकडेच येतील, काळजी करू नकोस. देवा, चोडप्पा, तुम्ही तर मला विसरलात. असं कसं बोलतायसा देवा? अरे तुम्हाला पाहिलं नाही तर चुकल्यासारखं वाटतं. आमचं बी असंच होतंय बघा देवा. या बसाजी. नाही नाही, राहू द्या. ते सांगावा घेऊन आलो होतो. कुणाचा? देवींचा. सांगा, काय झालं? ते दर 5 वर्षांनी गडावरती यज्ञ असतो या, त्याची तीच जवळ आली आहे. होय, विश्व कल्याणासाठी आणि शांतीसाठी हा यज्ञ केला जातो. माझ्या स्मरणात आहे ते. देवा, तुम्ही असाल तरच ह्यो यज्ञ होणार. म्हणजे रीतच आहे हो तशी. देवानी शेवटची आहुती दिली तरच यज्ञ पुरा होतो या. तेव्हा देवानं गडावर यावं असा देवीने सांगावा पाठवला आहे. कधी हाय ह्यो होम? आता या 15 होईल जी. देवा, मी या देवीसनी काय सांगू? चोडप्पा, त्यांना सांगा की यज्ञाचे नियोजन करावे, कारण ते अपरिहार्य आहे. पण त्यासाठी मी येईनच हे नाही सांगता येत. देवा, ह्यो सांगावा घेऊन मी देवी मोहर कसं काय जाणार? चोडप्पा, दुसरा पर्याय नाहीये. चोडप्पा, जे आहे ते सांगावं. पर देवा, मग ह्यो यज्ञान उत्सव कसा काय करणार? चोडप्पा, मला नाही सांगता येत की मी तिथे कधी येईन ते. आपण यावं. जी, येतो जी. आज राजसभेचं विशेष आयोजन केलं आहे. न्यायदानाचं प्रलंबित कार्य, प्रजेतील जनतेला भेटण्याचं कार्य आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं कार्य श्री म्हाळसा देवी करतील. तत्पूर्वी एका विशेष सोहळ्याविषयी त्या आपल्या सगळ्यांना सांगतील. प्रति 5 वर्षांनी एका महायज्ञाचे आयोजन या गडावर केले जाते. विश्व कल्याण आणि शांती
हा या यज्ञामागचा हेतू असतो. भृगु ऋषींनी मला दृष्टांत देऊन याचे स्मरण करून दिले होते. आकाशात विशिष्ट ग्रहस्थिती असेल तेव्हा हा महायज्ञ होतो. प्रधानजी अर्थात श्री विष्णू यांना मी विनंती करते की या सोहळ्याविषयी आपण सगळ्यांना सांगावे. या मंगल कार्यात सगळ्यांनी सहभागी व्हावं. या निमित्तानं देशोदेशीच्या राजांना निमंत्रण पाठवली जातील. अनेक दिव्य ऋषींना सन्मानानं आमंत्रित केलं जाईल. सप्त नद्यांचं पाणी आणलं जाईल. दिव्य वृक्षांच्या समिधा यज्ञासाठी वापरल्या जातील. अष्टभैरवांच्या स्थानातली माती मागवली जाईल. एक महत्वाची गोष्ट आहे, श्री खंडेरायांनी ह्या यज्ञास शेवटची आहुती दिली की हे यज्ञ सफल होईल. देवांची काय वार्ता आहे? देवी, या संदर्भात आपण नंतर बोलू शकतो. नाही, गडाच्या पायथ्यावरून काय उत्तर आले आहे हे मला आत्ता हवे आहे. मायसा, तू तुझे कामकाज पूर्ण कर. आपण सर्वांसमक्ष नको बोलूयात म्हाळसा. मला देवांचे काय उत्तर आहे हे कळायलाच हवे. चौडप्पा, यज्ञासंदर्भात आपण जेव्हा देवांना सांगायला गेला होतात तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं? जी, देवाने सांगितलंय की यज्ञाचं नियोजन तुम्ही करावं. पर ते कवा येतील ते काही सांगता यायचं नाही. आपण त्यांना माझा संदेश सांगितला नाही का? दिला जी, पर ते म्हणलं की ते आत्ताच येणार नाहीत. हे श्री विष्णू, हा माझा अपमान आहे. देवी, आपण शांत व्हा. देवी, आपल्या क्रोधामुळे सगळे निघून गेले आहेत. मला असं वाटतं की आपण आज थांबूया. आपण देखील अंतपुरात जावं. राजसभेत आता कोणीच नाही. मला इथेच थांबायचे आहे बंधू. आपण यावे. साजतव रागतव आसतव दंग करीती ध्यासतव छंदतव गंधतव धुंद करीती याही जन्मी पुन्हा सजुदे प्रीतीची ही रागिणी.